हॅलो एव्हरीवन, एक्सेल शास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा एक डेमो व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये मी आपल्याला एक्सेल मॅक्रोज यूज करून त्याचा प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण कसा वापर करू शकतो हे दाखवणार आहे. या ठिकाणी मी एक एक्सेल मॅक्रोज वापरून एक टूल तयार केलेला आहे जेणेकरून आपण पीडीएफचं फाईल नेम हे एक्सेल मधूनच चेंज करू शकतो, ते पण बल्क मध्ये. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. इथे आपण पाहू शकता की माझ्याकडे ABCDEFG असे या पीडीएफला नाव आहे. तेच नाव मी ओल्ड पीडीएफ नेम मध्ये या ठिकाणी एंटर करून घेतलेलं आहे. आता याचे मला नेम चेंज करायचं आहे, तर जे नवीन नाव मला या ठिकाणी टाकायचं आहे ते मी इथे टाईप करतो. या ठिकाणी मी हे नाव टाईप करून घेतलेले आहे. जे मला ओल्ड पीडीएफच्या ऐवजी मला हे नाव पाहिजे, म्हणजे ए च्या जागी मला आत्माराम हे नाव पाहिजे, बी च्या जागी बाबू हे नाव पाहिजे, सी च्या जागी चंदू हे नाव पाहिजे, डी च्या जागी देवकी, आणि त्याचप्रमाणे मी खाली इथे नाव टाकून घेतलेलं आहे. आता ज्या वेळेस मी हा रिनेम पीडीएफच्या बटनवरती क्लिक करेल तर आपण पाहू शकता एक डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला ते फोल्डर सिलेक्ट करायचं आहे ज्यामध्ये या पीडीएफ सेव्ह आहेत. आता मी हे फोल्डर इथे सिलेक्ट केलेलं आहे आणि फक्त ओके हे बटन प्रेस करणार आहे. त्याआधी मी आपल्याला दाखवू इच्छितो, हेच ते फोल्डर आहे आणि इथे A to G पर्यंत आता आपल्याला दिसत आहेत. आता मी रिनेम पीडीएफ करून इथे हे फोल्डर सिलेक्ट करतो आहे आणि ओके वर क्लिक करताच एक डायलॉग बॉक्स आपल्या इथे आलेला आहे. 7 फाइल्स रिनेम्ड, 0 रोज नॉट रिनेम्ड, म्हणजेच 7 फाइल्स आता आपल्या रिनेम झालेल्या आहेत. आपण इथे ओके वर क्लिक करूया आणि इथे आपण पाहू शकता की ह्या सगळ्या पीडीएफ्स मी इथे जे नाव टाकलेले आहे त्या पद्धतीने इथे रिनेम झालेले आहेत. असे असंख्य पीडीएफ्स आपण एका क्लिक मध्ये रिनेम करू शकतो. तर हीच आहे एक्सेल मॅक्रोजची ताकद आणि एक्सेल मॅक्रोजची जादू. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. त्यासाठी कमेंटमध्ये तुम्ही टाईप करू शकता. आपला जो काही अभिप्राय असेल तो मी नक्की वाचतो आणि त्याला नक्की रिप्लाय देईन. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि पाहत राहा आपलं लाडकं यूट्यूब चॅनल एक्सेल शास्त्री. धन्यवाद.